साडेसातीचं नाव ऐकलं की अनेकांचा चेहरा पडतो, कपाळावर आठ्या पडतात. अरे बापरे, शनी महाराज आले तर काय होणार? नोकरी जाईल, पैसा जाईल, आरोग्य बिघडेल असं वाटतं ना. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की हे सगळे गैरसमज आहेत. साडेसाती ही काही शनिदेवाची शिक्षा नाही, तर एक न्यायाचा काळ आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, शांत बसू नका. मी सगळं सोप्या भाषेत समजावून सांगते. सगळ्यात आधी समजून घेऊया साडेसाती म्हणजे नेमकं काय. शनी ग्रह एका राशीत 2.5 वर्ष राहतात. तुमच्या जन्म राशीच्या म्हणजे चंद्र राशीच्या मागच्या राशीत तो येतो, मग तुमच्या राशीत येतो आणि नंतर पुढच्या राशीत जातो, म्हणजे 3 राशींमध्ये फिरतो. एकूण 7.5 वर्ष, म्हणून नाव पडलं साडेसाती. उदाहरण द्यायचं झालं तर जर तुमची राशी मकर असेल तर धनु, मकर आणि कुंभ या 3 राशींना साडेसाती लागते. हा काळ 2.5 वर्षाच्या 3 टप्प्यात विभागला जातो. पहिला टप्पा मागची राशी, दुसरा टप्पा स्वतःची राशी आणि तिसरा पुढची राशी. शनी कोणावरही विनाकारण रागवत नाही, ते न्यायाधीश आहे. तुम्ही भूतकाळात काय कर्म केलंय त्याचा हिशेब ते घेतात. चांगलं कर्म असेल तर चांगलं फळ मिळतं, थोडं चुकीचं असेल तर थोडा धक्का, एवढंच. आता येऊया मुख्य मुद्द्यावर. गैरसमज. साडेसाती म्हणजे फक्त वाईट काळ, सगळं वाईटच घडेल, हा आहे गैरसमज. पण नाही, साडेसातीमध्ये अनेक लोकांना मोठं यश, पदोन्नती, नवीन व्यवसाय, संपत्ती मिळाल्याची हजारो उदाहरणं आहेत. हा काळ शुद्धीकरणाचा आहे. जुन्या चुका सुधारण्याची, नवीन शिकायची, मजबूत व्हायची संधी आहे. काहींना त्रास होतो, पण काहींना साडेसातीचं वर्ष खूप चांगलं जातं. हे तुमच्या कर्मावर आणि कुंडलीवर अवलंबून असतं. दुसरा गैरसमज, साडेसाती लागली म्हणजे मृत्यू येईल किंवा मोठं संकट येईल. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. साडेसातीमध्ये काही अडचणी येतील पण मृत्यू नाही, कारण शनिदेव न्यायाचे देव आहेत. ते न्याय करतात, ते कोणाचा जीव घेत नाही, म्हणून घाबरून जाऊ नये. तिसरा गैरसमज, साडेसाती प्रत्येकाला एकसारखीच त्रास देते. नाही, प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते. कुणाला पहिल्या टप्प्यात जास्त त्रास होतो, कुणाला दुसऱ्या टप्प्यात, कुणाला आर्थिक अडचण, कुणाला मानसिक त्रास, तर कुणाला काहीच नाही. सगळ्यांना एकसारखंच होत नाही. चौथा गैरसमज, साडेसाती टाळता येत नाही, उपाय करूनही काही फरक पडत नाही. तर उपाय करायला काहीच हरकत नाही, पण मुख्य गोष्ट आहे कर्म. शनीला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी तेल, काळे उडद दान करावेत. हनुमान चालिसाचं पठण करावं. ओम शम शनिच्छराय नमः या मंत्राचा जप करावा. पण सर्वात मोठा उपाय म्हणजे इमानदारीचे काम करावे. खोटं बोलू नये, दुसऱ्यांना दुखवू नये. शनीला हे सर्वात जास्त आवडतं. आता साडेसाती फक्त मोठ्या लोकांना लागते किंवा फक्त वाईट कर्म केल्यावरच येते असं नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यात 2 ते 3 वेळा साडेसाती येत असते. शनिदेव